उन्हाळ्यामध्ये बरेच जण दही बाहेरून आणून खातात, कारण बाहेरचं दही दुकानातलं हे असं घट्ट असतं. पण जर तुम्हाला घरीच असं घट्ट दही बनवता आलं तर आज मी तुम्हाला डेअरीमध्ये मिळणाऱ्या दहीपेक्षा अजून चांगलं दही घरी कसं बनवायचं ते सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता दही घरी बनवलेलं हे किती मस्त घट्ट असं झालेलं आहे. तर यापुढे तुम्ही सुद्धा दही बाहेरून न आणता घरच्या घरीच असं घट्टसर दही बनवू शकता. तर असं दही बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की पूर्ण पहा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करा. चला तर बनवायला घेऊयात. तर आज आपण डेअरीसारखं दही घरच्या घरी खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. यासाठी इथे मी एक टोप घेतलाय. तुम्ही ज्या टोपमध्ये दूध गरम करणार असाल त्या टोपामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, 2 ते 3 चमचे. म्हणजे ज्या वेळेला आपण दूध यामध्ये घालतो ना त्यावेळेला गॅसवर गरम ठेवल्यावर ते तळाला अजिबात करपणार नाही किंवा खाली तळाला चिटकणार नाही. आता इथे दूध मी घेतलंय, अर्धा लिटर अमूलचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता. इथे मी अर्धा लिटर दुधापासून दही बनवून दाखवणार आहे. तर आता हे दूध आहे ते आपण या टोपामध्ये काढून घ्यायचं. काही जण काय करतात, दूध भांड्यात काढल्यानंतर दुधाच्या पिशवीत पाणी घालून नंतर पुन्हा यामध्ये ओततात. तर आपण दही बनवतोय तर आपल्याला यामध्ये पाणी अजिबात नको. तर असं करायचं नाही, पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे दूध चांगलं एकसारखं मिक्स करत गरम करून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे दूध चांगलं थोडंसं घट्टसर होत नाही. थोडंसं दाटसर व्हायला पाहिजे हे दूध. हे बघा दूध गरम झालंय, हळूहळू दूध वर यायला लागलेलं आहे. याला एक उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला अजून याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे दूध थोडंसं दाटसर होईल आणि यामध्ये जर पाण्याचं प्रमाण असेल तर ते पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल. यासाठी असं मिक्स करत 2 ते 3 मिनटं जोपर्यंत हे दूध घट्ट होत नाही तोपर्यंत असं ढवळत राहायचं आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात जर निरोगी राहायचं असेल तर दही खाल्लंच पाहिजे. तर दही बाहेरून न आणता घरीच अशा पद्धतीने बनवून खा. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. डायबिटीज असेल तर डायबिटीज नियंत्रणात राहतो. अपचनाचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो. शिवाय आतड्याचे आरोग्य सुधारून पोटाचे विकार कमी होतात. पचनक्रिया सुधारते. हृदयविकाराची शक्यता कमी होते. केसांसाठी सुद्धा आणि त्वचेसाठी सुद्धा हे दही खाणं खूपच महत्त्वाचं आहे. दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे. शिवाय दही खाल्ल्यामुळे वजनसुद्धा कमी होतं आणि काही खायची उन्हाळ्यामध्ये इच्छा नसेल तर फक्त 1 वाटी दही खाल्लं ना तरी वजन वाढत नाही आणि भूकसुद्धा नियंत्रणात राहते. तर 3 ते 4 मिनटं मी दूध हे चांगलं गरम करून घेतलं आहे. हे बघा असं चमच्यावर बघायचं आहे. जर आडवी रेष ओढली जात असेल तर याचा अर्थ आपलं हे दूध चांगलं आता गरम झालेलं आहे, म्हणजे हे घट्टसर दूध झालेलं आहे आणि बऱ्याच प्रमाणात यामधलं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. गॅस बंद करून दूध आहे ते रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर हाताचा बोट यामध्ये घालून बघायचं आहे. फक्त आपल्याला हे कोमट असायला हवं, जास्त गरम नको किंवा एकदम थंड झालेलं सुद्धा नको. तुम्ही हे दूध थंड करण्यासाठी फॅन खाली सुद्धा ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवायचं की एकदम थंड झालेलं नको. आता दही बनवण्यासाठी विरजण घ्यायचं आहे. तर हे दही आहे ते मी घरीच लावलेलं आहे. आता अर्धा लिटर दुधासाठी फक्त 1 चमचा दही घ्यायचं आहे आणि दही या दुधामध्ये घालून चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे दही या दुधामध्ये चांगलं मिक्स होतं, कुठेही गुठळ्या राहत नाही. आणि अजून व्यवस्थित याला मिक्स करायचं असेल तर एखादी रवी घेऊ शकता किंवा विस्करने याला चांगलं घोटून घेऊ शकता. तर मी आता विस्करने सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे इक्वली हे दही दुधामध्ये चांगलं मिक्स होईल. तर मी इथे विस्कर घेतलेला आहे. आता हे विस्करने किंवा रवीने चांगलं हे दूध घोटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिसळून घ्यायचं आहे दही, म्हणजे दुधाला चांगला फेस येतो. तुम्ही पाहू शकता दुधाला चांगला फेस आलेला आहे. यामुळे दही जे आहे ते छान मलाईदार बनतं. तर 2 ते 3 मिनटं अशा पद्धतीने चांगलं मिसळून घेतल्यामुळे हे बघा दुधाला मस्त फेस आलेला आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपण दही सेट करणार आहोत ते भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये सुद्धा 1 चमचा दही लावायचं आहे. तर 1 चमचा दही मी घेतलेला आहे, या भांड्यात घातला. तर या वाटीमध्ये सुद्धा मी थोडंसं घेतलेलं आहे दही.
आता हे दही चमच्याने या भांड्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर दह्याचं विरजण असं लावलं ना की दही व्यवस्थित लागलं जातं। तर व्यवस्थित मी 2 मिनिटं छान पसरवून घेतलेलं आहे या भांड्याला। हे बघा, आता ज्या वाटीमध्ये मी दह्याचं विरजण ठेवलं होतं त्या वाटीमध्ये सुद्धा मी दही लावणार आहे। तर दूध ओतताना असं वरून धरून ओतायचं आहे, म्हणजे दूध असं ओतल्यामुळे चांगला याला फेस येतो आणि दही सुद्धा चांगलं मलईदार बनतं। आता हे दूध विरजण घातलेल्या भांड्यात घातल्यानंतर ताबडतोब याला झाकायचं आहे आणि एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं। असे तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर दही सेट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 4 ते 5 तासात दही सेट होतं। तरीसुद्धा एखाद्या उबदार ठिकाणी ठेवलं तर पटकन हे सेट होईल आणि चांगलं सेट होईल। तर स्वयंपाक झाल्यानंतर मी शेगडीवरच हे दहीचं भांडं आहे ते सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण शेगडी थोडीशी उबदारच असते, त्यामुळे इथे ठेवल्यामुळे हे दही चांगलं सेटसुद्धा होतं। तर माझं हे दही सेट होण्यासाठी मला 5 तास लागलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता 5 तासामध्ये हे दही चांगलं सेट झालेलं आहे। आता तुम्हाला दही हे फ्रीजमध्ये ठेवून खायचं नसेल तर तुम्ही असंच खाऊ शकता, पण जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर अजून चांगलं हे सेट होतं। तुम्हाला दाखवते, हे बघा, अजिबात हे दही सांडत नाही आहे, एकदम मस्त घट्टसर दही झालेलं आहे, सेट झालेलं आहे चांगलं। पण आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, अर्धा तासासाठी तरी फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे हे दही आहे ते चांगलं अजून सेट होईल। हे बघा, मोठ्या भांड्यामधलं दहीसुद्धा चांगलं सेट झालेलं आहे, कुठेही पाणी दिसत नाही आहे अजिबात। दही बनवताना दूधसुद्धा लक्षात ठेवायचं आहे। दूध तुम्ही कोणत्या क्वालिटीचं घेताय त्यावर सुद्धा दही सेट होणार की नाही हे अवलंबून असतं। त्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर दही लवकर सेट होत नाही। आता हे दही आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे अजून चांगलं सेट होईल। तर आपण हे आता अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर दही मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते, त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला दाखवते। अर्ध्या तासानंतर हे बघा, दही मी बाहेर काढून घेते। दही छान सेट झालेलं आहे। आता हे दही आहे ते तुम्ही साखर न घालता असंच खाऊ शकता। पहा, चमच्याने दाखवते किती घट्टसर हे दही झालेलं आहे। लहान मुलांना तुम्ही असंच देऊ शकता। आपण हे दही इन्स्टंट घरातच बनवलेलं आहे, बाहेरून आणलेलं नाही, त्यामुळे यामध्ये आंबटपणा अजिबात नसतो, गोडच असतो। तर साखर न घालता तुम्ही हे दही असंच खाऊ शकता। डायबिटीज असेल तर असंच हे दही देऊ शकता, खायला अप्रतिम लागतं, एकदम मलाईदार हे दही तयार होतं। आता मोठ्या भांड्यातलं दहीसुद्धा तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा, किती घट्टसर असं आपलं हे दही तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा या माझ्या पद्धतीने डेअरीसारखं दही असंच घरी बनवून बघा। तुम्हाला आजची ही घरगुती दह्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून, कोणत्या राज्यातून माझा हा व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन। तर या पद्धतीने तुम्ही हे डेअरीपेक्षा भारी दही, मलाईदार दही घरी बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।